आपल्या आईला जेव्हा विकासने त्याच्या मुलांच्या रूममध्ये झोपताना बघितलं, तेव्हा विकासचं रक्त सळसळलं आणि म्हणाला, आई, तुला किती वेळा सांगितलं आहे की मुलांच्या रूममध्ये झोपत नको जाऊस. एक तर तू दिवसभर खोकलत असतेस आणि जेव्हा पण तू या रूममध्ये येते तेव्हा विचित्र दुर्गंध येत असतो. मग सारखं रूमला सॅनिटाईज करावं लागतं, मुलं आजारी पडू नयेत म्हणून. तिथे जिन्याच्या एका कोपऱ्यात तुला जागा आहे ना, तिथे जाऊन का झोपत नाहीस? पूर्ण घरभर फिरायची काय गरज आहे का? हे तुझं गाव नाही आहे असं. पण ही घाण चादर तू माझ्या मुलावर पांघरली आहेस, त्याचमुळे आजारी पडला तर औषध पाणी तू करणार आहेस का? आपल्या घरातील नोकरसुद्धा तुझ्यापेक्षा चांगली राहते. आपल्या मुलाचे हे कडवे शब्द ऐकून सुधाजींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. जा आता इथून, का थांबली आहेस? तेव्हाच बाहेरून पूनमचा आवाज आला. ऐका हो, मी रात्रीच्या पार्टीमधून खूप थकले आहे. आज मला कोणतेही घरातले काम होणार नाही. तुमच्या आईंना सांगा घरातील सगळी कामे करायला. विकास म्हणाला, आई, तुला ऐकू आलं नाही का? माझी बायको पार्टीमधून थकून आली आहे. तू घरातील सगळी कामे कर आणि नंतर तिच्यासाठी गरम तेल घेऊन जा आणि पूनमच्या पायांना लावून दे, पाय दाबून दे. बेटा, तू हे काय म्हणत आहेस? बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झाला आहेस की आईचं दुखणं तुला दिसत नाहीये, आईच्या दुखण्याची तुला जराही जाणीव नाहीये. आणि काय, तुझ्या मुलांना माझ्या चादरीमुळे इन्फेक्शन होईल? कारण मी आता म्हातारी झाली आहे, मला सारखी सर्दी खोकला असतो, म्हणून तू मला इतकं सांभाळलं तेव्हाच तुला बरं काही झालं नाही. आता तुझ्या मुलांना कसं काय माझ्यापासून आजार होईल? आई, तू किती आजारी असतेस. तुला कधी सर्दी, कधी खोकला, कधी मलेरिया, काही काय आजार असतात. तर सुधाजी म्हणाल्या, मी तुला लहान असताना कधीच माझ्यापासून दूर केलं नाही. आता तुम्ही मोठे वगैरे झालात, पैसे कमवायला लागलात, तर आई-वडिलांना अशी वागणूक देणार, असा दुर्व्यवहार करणार. तुला तुझ्या आईची घीण येत आहे का? तुझ्या शिक्षणाचा काय फायदा आहे? त्यापेक्षा तू अशिक्षित राहिला असतास तर चांगले संस्कार तरी तुझ्यामध्ये आले असते. यासाठी मी तुला शिकवलं आहे ना की आपल्या आईवडिलांचा अपमान करायचा, त्यांना सारखं बोलायचं. यासाठी आम्ही तुम्हाला मोठं केलं आहे. पण तू आज तुझ्या बायकोसमोर तुझ्या आईचा आत्मसन्मानाला मातीत मिळवलंस. एवढं बोलून सुधाजी त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि रडू लागल्या. काय काय केलं नाही मी या पोरासाठी, पण त्यांनी त्याची आज हद्द पार केली. सुधाजींनी त्यांच्या मुलाला वाढवण्यासाठी किती कठीण परिस्थितींचा सामना करून त्याला मोठे केले आहे हे त्यांच्या मनालाच माहीत आहे. सुधाजींचा नवरा तर आधीच वारले होते. मग शाळेमध्ये एका शिक्षिकेच्या मुलासाठी आया म्हणून काम करत होत्या. त्याच शिक्षिकेने विकासाची फी भरली आणि राहायला जागासुद्धा दिली होती. सुधाजी शाळेमध्ये साफसफाई पण करत असत. करत करत त्यांनी विकासचं पूर्ण शिक्षण केलं. नंतर नोकरी लागल्यावर पूनमसोबत त्याचं लग्न लावून दिलं. लग्न होत असताना सुधाजींना वाटलं की आता सून आल्यावर आपला एकटेपणा दूर होईल. इतके वर्ष त्यांना एकटंच वाटत होतं, पण सून आल्यावर असं नाही वाटणार. पण कसलं काय, किती पण असा विचार केला ना तरी आपल्या नशिबात जे असतं तेच आपल्याबरोबर होतं. हळूहळू त्यांच्या सुनेने त्यांच्यावर रागराग करायला सुरुवात केली. त्यांच्या सुनेने त्यांच्यावर खायला सुद्धा पाबंदी लावली. आज त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा लग्नाचा वाढदिवस होता. सुधाजी एका कोपऱ्यात झोपून आराम करत होत्या. तेवढ्यात दरवाजा जोरात आदळला आणि दोन माणूस आतमध्ये आले. सुधाजी घाबरून उठल्या आणि विचारलं, तुम्ही कोण आहात आणि आतमध्ये कसे आलात? त्या माणसाने सांगितलं की आम्हाला इथला पंखा काढायला आलो आहोत. तुम्हाला कोणी सांगितलं आहे पंखा काढायला? तेवढ्यात त्यांची सून पूनम तिथे आली. पूनम म्हणाली, चला लवकर लवकर काढा तो पंखा, बाहेर लावायचा आहे. पूनम म्हणाली, बाहेर पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी हा पंखा बाहेर लावायचा आहे. ते दोन माणसं तिथून पंखा घेऊन जातात. सुधाजी म्हणतात, काढलाच पंखा? आता मी इतक्या गरमीत एवढूशा कोपऱ्यात कसं झोपणार? आधीच माझी रूम तुम्ही माझ्याकडून घेऊन एवढूशा कोपऱ्यात मला टाकलं आहे. आता पंखाही नेला. आता मी इथे बिना पंख्याची कशी झोपणार? पूनम रागाने म्हणाली,
तुम्हाला राहायला छत मिळतंय ना, तेच खूप उपकार माना. आणि 3 वेळचं खायला मिळतंय, बास झालं. उगं पंख्याने बिल कशाला वाढवायचे? जेवढे मिळत आहे ना, तेवढे आनंदी राहा. उगं फालतूचा खर्च नको. काय माहीत अजून काय काय पाहिजे महाराणीला? तुम्हाला माहिती आहे का किती बिल येतं? तुम्हाला कसं माहीत असेल? दिवसभर खाऊन नुसता पडलेला तर असता तुम्ही. काम तर आम्ही बाहेर जाऊन करतो ना. तुम्हाला नुसतं खाणं आणि झोपणं याशिवाय दुसरं कोणतंही काम आहे का? सुधाजी अजून त्यांच्या सुनेच्या समोर काहीही बोलू शकल्या नाहीत. त्या चुपचाप जाऊन दिवाणावर बसल्या आणि त्यांचा घाम पुसू लागल्या. आज घरात पार्टी होती. आज मुलगा आणि सुनेच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे संपूर्ण घर सजलेलं होतं. एकीकडे संपूर्ण घरात कोपऱ्या कोपऱ्यात घर सजवू लागले आणि दुसरीकडे सुधाजींचा पंखा काढून दुसरीकडे लावू लागले. पूनम आणि विकास सगळं काम बघत होते. तेवढ्यात हलवाई पूनमला म्हणाला, मॅडम, अचानक माझा एक सहाय्यक आज आजारी पडला आहे. मी दुसऱ्या सहाय्यकाला बोलवलं आहे, पण तो खूप हळूहळू काम करतो. मग मी आत्तापासूनच कामाला सुरुवात करतो. पण मला अजून एक सहाय्यकाची गरज पडणार आहे. तुम्हाला कोणत्या कामाचं सहाय्यक पाहिजे? पूनमने विचारलं. हलवाई म्हणाला, भाजी कापायला, भांडे घासायला, टेबल साफ करायला आणि पुरी तळायला, या सर्व कामांसाठी एक सहाय्यक पाहिजे. पूनम म्हणाली, तुम्ही चिंता नका करू. माझ्याकडे असा एक सहाय्यक आहे जी तुमचे सर्व कामांमध्ये मदत करेल. आणि तुम्ही ज्या सहाय्यकाला बोलवलं आहे त्या सहाय्यकाला फोन करून येण्यास मना करा. आणि पूनम थोड्याच वेळात तिच्या सासूबाईंना घेऊन आली आणि म्हणाली, हे घ्या तुमचा सहाय्यक. या तुम्हाला सर्व कामात मदत करतील. अहो मॅडम, तुम्ही यांना कुठनं घेऊन आला आहात? या जरा वयस्कर वाटत आहेत. यांना हे सर्व काम जमणार आहे का? आणि एवढे मोठमोठे पातेले यांना घासायला येणार आहेत का? तुम्हाला इतकं प्रश्न उत्तर देण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला तुमचं जे काम सांगितले ते तुम्ही करा आणि तुम्हाला जे काम सांगायचे तुम्ही यांना सांगा. एवढं बोलून पूनम तिथून निघून गेली. हलवाई सुधाजींना म्हणाला, अम्मा, तुम्ही मला या भाज्या कापून द्या आणि त्या भाज्या सर्व इथे आहेत, जिथे मोठा भाज्यांचा ढेर लावला आहे. अम्मा, घरात दुसरं कोण नाही आहे का की हे दुसरं काम वगैरे करायला? हां, मला माहीत आहे की कोणतेही काम छोटं मोठं नसतं, पण तुमच्या वयानुसार हे काम तुम्हाला झेपणार आहे का? सुधाजी म्हणाल्या, काय सांगू तुला, जेव्हा नशीबच खराब असतं तेव्हा वयाचं काहीही चालत नाही. आता मला जी इथे सोडून गेली ना, ती माझी सून आहे. हलवाई म्हणायला, काय, ती तुमची सून आहे? म्हणजे तुम्ही या घराच्या मालकीण असूनही असली कामं करत आहात? सुधाजी हलवाईंना म्हणाल्या, काय, मी आणि मालकीण? अरे बेटा, ज्या घरात माझी सून आणि मुलगा मला 2 वेळेसचं जेवायला देतात, भले ते शिळका असत ना, आणि मला घालायला कपडे देतात, भले ते थोडेसे फाटके का असनात, राहायला जागा दिली आहे, म्हणून काय झालं? सगळं घरातलं काम मलाच करायला लागतं. या वयात असतानाही पोरांनी आईवडिलांना सहारा दिला पाहिजे, पण आमच्याकडे असलं काही नाही. हलवाई सुधाजींचे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकत होता. सुधाजी म्हणाल्या, बेटा, सांग मला लवकर कोणतं काम करायचं आहे. आधीच माझी हड्डिया कमजोर झाली आहेत आणि त्यात जर असं आपलं बोलून बसलो तर झालंच काम. जर लवकर झालं नाही, तुला तर फक्त बोलतं पडत, मला तर जेवायला मिळणार नाही. त्यामुळे चल पटपट काम करू. पाहुण्यांचं येणं जाणं सुरू झालं. तेवढ्यात पूनम किचनमध्ये आली आणि म्हणाली, ऐका सासूबाई, तुम्हाला बाहेर येण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही बाहेर यायचं नाही आहे. मी सगळ्या पाहुण्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही तीर्थयात्रेवर गेला आहात, म्हणून तुम्ही बाहेर येऊ नका. तुमचा चेहरासुद्धा बाहेर दाखवू नका. एवढं बोलून पूनम बाहेर गेली. त्यानंतर पार्टी सुरू झाली. दिवसभर पार्टी चालली. सुधाजी किचनमध्ये बसून बसून त्यांची हालत खराब होत होती आणि काम करून करून तर अजूनच तब्येत बिघडत होती. हलवाई तरी थोड्या थोड्या वेळेत बाहेर जाऊन पंख्याची हवा खाऊन येत होता, पण सुधाजींना तर बाहेर जायची सुद्धा परवानगी नव्हती. हलवाई म्हणाला, अम्मा, आता पार्टी संपतच आली आहे. तुम्ही जेवून घ्या आणि नंतर बाहेर जाऊन आराम करा.
सुधाजींना तर खूप भूक लागली होती. सकाळपासून किचनमध्ये असून त्यांनी अन्नाचा एक घासही खाल्ला नव्हता. कारण पूनमची प्रत्येक वेळेस नजर सुधाजींकडे होती. पूनम किचनमध्ये आली. तिने हलवाईला पैसे दिले. हलवाई म्हणाला, भांडी घासण्यासाठी साबण द्या मॅडम, आणि शामूला पण थोडंसं काहीतरी द्या, म्हणजे तो हे सगळे भांडे व्यवस्थित घासेल आणि ठेवेल. हलवाईचं बोलणं ऐकून पूनम भडकली आणि म्हणाली, कशाला मी कोणाला पैसे देऊ? माझ्याकडे भांडे घासणारी आहे, आणि तुमच्या शामूला सांगा की जे काही उरलं आहे ते खा आणि जा म्हणावं. हे काही जेवायचं उरलं आहे ते तुम्ही दोघंही घेऊन जावा. पण मॅडम, एवढे मोठमोठे भांडे या आम्हा कसं धुणार आहेत? तुम्हाला तुमचे पैसे मिळालेत ना, मग जावा. आणि इथं काय समाजसेवा करायला बसली नाही आहे मी, आणि उरलेलं जेवणसुद्धा देत आहे ना मी, इतकं फुकटमध्ये देत आहे. तुम्हाला त्याची कदर नाही आहे का? बाजारात माहीत आहे का डाळ आणि तांदूळची काय भाव चालू आहेत? एवढ्या भावात ना तुमचा वर्षभराचा पगार निघेल. हलवाई पूनमला म्हणाला, मॅडम, आम्हाने सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. इतकं सगळं जेवण उरत आहे तर थोडंसं त्यांच्यासाठी काढून ठेवू ना. पूनम जोरात हलवाईला म्हणाली, आता तुम्ही इथून जात आहात का नाही? हे सगळं तुम्हाला जे जेवण दिलं आहे ते मी घेऊ का वापस? आणि असं पण असलं जेवण सासूबाईंना पचत नाही. हलवाई अजून काही बोलू शकला नाही. त्याने सुधाजींकडे बघितलं आणि तो तिथून निघून गेला. पूनम म्हणाली, सासूबाई, तुमचं काम अजून संपलेलं नाहीये. ही सर्व भांडी घासून घ्या आणि इथली जागा स्वच्छपणे साफ करून घ्या. अगं सुनबाई, तू त्यांना सगळं जेवण देऊन टाकलं. मला खूप भूक लागली आहे. आता मी काय खाणार आहे? सासूबाई, आधी हे सर्व काम संपवा, त्यानंतर देते तुम्हाला जेवण. जर तुम्हाला पहिलं जेवण दिलं तर तुम्हाला आळस येईल, आणि तुम्हाला आळस आल्यावर तुम्ही ही सगळी कामे कशी करणार आहात? मग पहिलं सर्व काम संपवा, मग जेवायला मिळेल. सुधाजींना म्हणाल्या, पण तू सगळं जेवण देऊन टाकलं ना. पूनम म्हणाली, अहो सासूबाई, आज घरात पार्टी होती, मग तुम्हाला काय वाटलं पंचपक्वान्न खायला मिळेल? अजिबात नाही. ते फ्रीजमध्ये आहे तुमचं जेवण. कालचं डाळ आणि भात आहे, तेच खा. आल्या मोठ्या पंचपक्वान्न खाणाऱ्या. त्यानंतर पूनम तिथून निघून गेली. सुधाजींना त्यांच्या अश्रू थांबवत शकत नव्हत्या. सकाळपासून काम करत होत्या तरीही पोटात एक अन्नाचा दाणाही गेला नव्हता. पण तिला शेवटी मिळालं तर शिळं जेवण. असं मी काय कोणाचं पाप केलं आहे की माझ्यावर असे दिवस आले? सगळे विचार त्यांच्या मनात येत होते. त्या तिथेच उभ्या राहत होत्या आणि विचार करू लागल्या, शिळं तर शिळं, पण पोटाची भूक तर मिटवायला हवी. त्या भांडे घासायला गेल्या आणि मोठ्या पातेल्याचं झाकण काढलं तर त्याच्यात थोडं अन्न शिल्लक होतं, आणि प्रत्येक पातेल्यात थोडं थोडं अन्न शिल्लक होतं. सुधाजींना कळलं होतं की त्या हलवाईचं काम आहे. हलवाईने जेवण घेताना थोडं थोडं अन्न त्यात सोडलं होतं. सुधाजी हलवाईला आशीर्वाद देत होत्या. मग सुधाजींनी ते पटपट जेवून मोठमोठे भांडे घासून घेतले. तेव्हा तिचा मुलगा विकास तिथे आला आणि म्हणाला, काय हळूहळू काम करत आहे? जरा पटपट हात चालव की. एवढं सगळं खाते, जाते कुठं? ताकद लाव जरा. सुधाजी म्हणाला, हा पोरा, खाते तर मी भरपूर, पण जेवण नाही. तुमच्या सगळ्यांचे बोलणे. काय माहिती, आई वडिलांच्या त्यांच्या लेकरांसाठी चांगल्यासाठी इतकी प्रार्थना करत असतात, शेवटी ते त्यांच्या आई वडिलांना इतकं वाईट वागणूक देतात. अशी मुलं असण्यापेक्षा मुलं नसलेली बरी. एवढं सगळं ऐकून विकास म्हणाला, तू तर असं बोलत आहेस की जसं काय तू मला जन्म देऊन मोठे महान कार्यच केले आहेस. बरं झालं असतं तू मला जन्म दिला नसता, तर मी एखाद्या मोठ्या श्रीमंत खानदानात माझा जन्म झाला असता. असं पण आजपर्यंत तू मला दिलं काय आहेस? तू आधीच स्वतःला कंगाल होतीस. माझ्यामुळे तरी तुला इतक्या चांगल्या घरात राहायला मिळत आहे. हा पोरा, आजपर्यंत तर असंच ऐकत आले की आई वडील लेकरांसाठी सांभाळतात, पण लेकरंही आई वडिलांना सांभाळतात ना. आई वडील लेकरांसाठी काय काय करतात नाहीत, आणि तू मला एका कोपऱ्यात टाकलं आहे ज्यात मी माझा दिवाणसुद्धा नीट ठेवू शकत नाही. विकास म्हणाला, आई, तुझा खायचा खर्च, राहायचा खर्च, तुझ्या कपड्यांचा खर्च, तुझ्या औषध पाण्याचा खर्च, एवढं सगळं करूनही तू आम्हालाच बोलत आहेस. हे सगळं बोलून विकास तिथून निघून गेला. सुधाजींचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांना त्यांचे अश्रू आवरतच नव्हते. त्या विचार करत होत्या की मुलं कसं काय विसरून जातात की त्यांचं जीवन म्हणजे आईवडिलांची देण आहेत. त्यांचं हे संपूर्ण आयुष्यसुद्धा देऊन ती हे देण फेडू शकत नाहीत.
सुधाजी या सर्व गोष्टींचा सवय लागली होती. एके दिवशी सुधाजी बागेमध्ये झाडू मारत होत्या तेव्हा तिथे तो हलवाई आला. पूनम लगेच बागेत आली आणि विचारायला लागली, आता काय काम आहे तुमचं? तुम्ही कशासाठी आला आहात? हलवाई म्हणाला, त्या दिवशी माझे भरपूर चमचे इथे राहिले आहेत म्हणून मी ते घ्यायला आलो आहे. ठीक आहे ठीक आहे, जा किचनमध्ये बघा, जाऊन शोधा. अहो सासूबाई, त्यांच्यासोबत जा आणि शोधा, नाहीतर आपल्या वस्तू चोरून न्यायचा. सुधाजी लगेच हलवाईच्या मागे मागे गेल्या. हलवाई म्हणाला, अहो अम्मा, मी तर फक्त चमच्याचा बहाणा केला आहे. मला काहीच चमचे वगैरे न्यायचे नाहीत. त्या दिवशी तुम्ही मला सांगत होता की तुम्हाला हलवा आणि खीर खूप छान बनवता येते, म्हणून मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहे. नवरात्रीमुळे भंडारात हलवा आणि खीरपुरी बनवायची असते. जर ते तुम्ही बनवलं तर तुमचं जीवनच बदलून जाईल. पण बेटा, मी इथून बाहेर जाणार कशी? माझ्या मुलाने आणि सुनेने तर मला गुलामच केलं आहे आणि या आयुष्याने तर मी खूप परेशान झाली आहे. जर त्यांना कळलं मी काम करत आहे तर ते मला घरातून हाकलून देतील. ना बाबा ना, राहू दे. तू माझ्यासाठी इतका विचार केला हेच खूप आहे. मला माझ्या अंगातली कला कोणालाही दाखवायची नाहीये. हलवाई म्हणाला, अम्मा तू कोणतेही कारण देऊन निघ. अम्मा, तुला तुझ्या मुलाची आणि सुनेची का गुलामी करायची आहे? अजून तर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला कोणाचीही गुलामी सहन करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, तुम्ही सुद्धा विचार करा आणि नंतर मला सांगा. हे घे मोबाईल नंबर. तुमचं काही ठरलं तर मला लगेच कॉल करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे छोटे मोठे सेट नाहीत. एवढं बोलून हलवाई तिथून निघून गेला. पुढच्या दिवशी पूनम म्हणाली, सासूबाई, आज फक्त माझ्यासाठी जेवण बनवा. तुमचा मुलगा तर आज बाहेरून खाऊन येणार आहे आणि तुमच्यासाठी तर काल रात्रीचं अन्न आहेच. सुधाजींना तर प्रत्येक दिवशी शिळंच अन्न भेटत होतं. पण आज सुधाजींना त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून खूप राग आला. त्या जेवण बनवून मंदिरात जात आहे असं कारण देऊन हलवाईला फोन केला आणि म्हणाल्या त्याच्यासाठी त्या कामासाठी हा म्हणाल्या. जेव्हा पण हलवाई सांगायचा तेव्हा तेव्हा सुधाजी त्या शेठच्या इथे खीर बनवायला जायच्या. त्या शेठच्या घरी खीर बनवल्यानंतर सुधाजी भरपूर प्रसिद्ध झाल्या. कित्येक तरी लोकांना त्या खीराची ऑर्डर करून देत. भंडाऱ्यासाठी आता सुधाजी हर रोज मंदिरात कारण देऊन वेगवेगळ्या ऑर्डरी तयार करण्यासाठी जात होत्या. त्या रोजच्या रोज गोष्टीवरून पूनमला शंका येत होती. पूनमने विचार केला की घरचं काम करून जात आहेत, जिथं जायचंय तिथं जाऊ द्या. असं करत करत काही महिने निघून गेले. सुधाजी भरपूर प्रसिद्ध झाल्या होत्या. एक दिवस विकास घरी आला आणि पूनमला म्हणाला, बिझनेसमध्ये खूप मोठा घाटा झाला आहे आणि असंच होत राहिलं तर मला भीती वाटत आहे की हे घर विकावं लागणार नाही ना? आपण हे घर विकून जाणार तरी कुठे? पूनमने विचारलं. विकास म्हणाला, मी एक भाड्याचं घर बघत आहे. आपण तिथे जाऊन राहायला जाऊ आणि आईला देऊ वृद्धाश्रमात सोडून. आपण दोघं मिळून तर घर सांभाळू आणि असं पण आईला कोण बघणार? आईला देऊ वृद्धाश्रमात सोडून. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर विकास म्हणाला, चल आई, तुला वृद्धाश्रमात सोडायचे आहे. आता हे घर मी विकत आहे आणि भाड्याच्या घरात जायला राहत आहे. आता मी तुझं अजून ओझं उचलू शकत नाही. आज तुझ्यामुळेच माझी ही हालत झाली आहे. आज मी तुझ्यामुळेच कंगाल झालो आहे. बेटा, तुम्हाला जिथे जायचंय तुम्ही तिथे जा. सुधाजी हात जोडून म्हणाल्या की मला फक्त 15 दिवस दे. मी 15 दिवसानंतर माझी व्यवस्था करेल. सुधाजी विचार करू लागल्या, जर मी स्वतःची व्यवस्था करणारे हे मला लवकर काढणार नाहीत. आता सुधाजी रोज रोज लपून छपून वेगवेगळ्या घरात जेवायला बनवायला जात असत. त्या हलवाईने सुधाजींना एक बँक अकाउंट सुद्धा उघडून दिलं होतं. एक दिवस हलवाई त्यांना सुधाजींना सांगितलं की दिल्लीमध्ये एक खूप मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेत आपल्याला आपले पारंपरिक पदार्थ बनवायचे आहेत आणि ज्याचं जेवण सर्वात छान असेल त्यांना 5 लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. ही बातमी ऐकून सुधाजींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांनी हलवाईला सांगून तिथे जाण्याची व्यवस्था केली. सुधाजी नेहमीप्रमाणे मंदिराचं कारण देऊन त्यांच्याबरोबर कपडे घेऊन आल्या आणि दिल्लीला जायला रवाना झाल्या. 2 दिवसानंतर स्पर्धा होती. सगळेजण वेगवेगळे पदार्थ तयार करत होते. सुधाजींनी 3 विटा घेऊन चूल बनवली, त्यात कोळसा टाकला, वरण भात, रोटी, खीर, पुरी, पारंपरिक पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात मोठमोठे लोक
त्यांच्या जेवणाची चव घ्यायला आले. सुधाजींच्या टेबलकडे सगळे तुटून पडले होते. सुधाजींची खीरपुरी लोकांना इतकी आवडली की सगळे बोट चाटत होती. हे बघून सुधाजींचे डोळे भरून आले आणि त्यांना स्टेजवर बोलवण्यात आले. त्यांना 5 लाख रुपये मिळाले. पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. खरंच नशीब बदलायला वेळ लागत नाही. सुधाजींची किस्मत बदलायला वेळ लागली नाही. 5 लाखांसोबत त्यांना तिथे राहायला जागा सुद्धा मिळाली. आता सुधाजींनी ठरवलं होतं की त्या तिथेच राहणार आणि स्वतःचा खर्च स्वतः करणार. कारण जर घरी गेले तर त्यांचा मुलगा आणि सून सगळं बक्षीस ओढून घेतील. त्यांनी हलवाईसोबत मिळून तिथे एक रेस्टॉरंट उघडलं. महिने गेले, वर्ष गेले, असे दिवसेंदिवस सुधाजी प्रसिद्ध होत गेला. त्यांचे नाव वर्तमानपत्रात येऊ लागलं, टीव्हीवर येऊ लागलं, टीव्ही फोनवर त्यांचे इंटरव्ह्यूज येऊ लागले. एक दिवस सुधाजींचा नातू मोबाईलवर शॉर्ट्स बघत होता. तेव्हा सुधाजींचा शॉर्ट व्हिडिओ त्याला दिसला. तेव्हा बंटी जोरात म्हणाला, आई बाबा, हे बघा, आजी मोबाईलवर दिसत आहे. दोघं उठून बंटीकडे आले. त्या दोघांनी मोबाईल बघितला की मोबाईल बघतात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आई इतकं मोठं नाव कमवेल. एवढं वर्ष झालं त्यांना वाटत होतं की त्यांची आई गेलीये. मग तेव्हा त्यांच्या मनात लालच आली, कारण ते तर भाड्याच्या घरात राहत होते. थोड्या दिवसांनी त्यांनी पत्ता शोधून ते त्यांच्या आईकडे गेले. ते त्यांच्या कंगाल आईला एकदम व्यवस्थित बघून त्यांचे डोळेच फाटले. सुधाजींनी चांगली साडी घालून, हातामध्ये आयफोन घेऊन, हातात घड्याळ घालून खूप छान दिसत होत्या. त्यांचा मुलगा आणि सून त्यांना आधी भिकाऱ्यांसारखी वागणूक देत होत्या. आता त्यांचे हे नवीन रूप बघून त्यांची माफी मागू लागले. आई मला माफ कर, पाय धरून माफी मागू लागले. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली असेही म्हणू लागले. आई, मी तुला उगाच कंगाल वगैरे समजत होतो, तू तर कोहिनूर आहेस. पण सुधाजींनी दोघांनाही ओळख दाखवण्यास साफ मनाई केली. तुम्ही आमचे ग्राहक आहात आणि ग्राहक तर देवताबरोबर असतो. तुम्ही व्यवस्थित इथून जेवण करून जावा, असं सुधाजी म्हणाल्या. तुमच्यासारखं मी कोणाला उपाशी नाही राहू देत. आणि आज मी तुमच्यासारखी कंगाल सुद्धा नाहीये. सुधाजींनी थोडेसे त्यांना पैसे दिले आणि म्हणाल्या, माझ्या नातवासाठी हे पैसे मी तुम्हाला दिले आहेत. त्याचं शिक्षण व्यवस्थित करा आणि त्याला एक चांगला माणूस बनवा. तुमच्यासारखं बनवू नका. एवढं बोलून त्यांचे सून आणि मुलगा उदास चेहऱ्याने परत गेले. पण सुधाजींनी तिथेच राहून त्यांचं आयुष्य आनंदाने घालू लागल्या. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.